जालना महानगरपालिकेच्या टॅक्स वाढण्याला अर्जुन खोतकर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केला आहे। मागच्या काही दिवसांपासून शहरातील व्यापाऱ्यांकडून टॅक्स वसूल केला जात आहे, मात्र या टॅक्स पहिल्यापेक्षा जास्त असल्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत। या संदर्भात बोलताना माजी आमदार कैलाश गोरंट्याल म्हणाले की माझ्या विरोधकांनंतरही महानगरपालिका होण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यात आली। आता त्या वाढलेल्या टॅक्ससाठी अर्जुन खोतकर जबाबदार आहेत। गोरंट्याल यांनी भविष्यात टॅक्स 4 पट वाढवण्याचा इशारा दिला आहे आणि त्यामागे संपूर्ण दोष हा अर्जुन खोतकरांवर टाकला आहे। पण कन्व्हिन्स करा आणि आज ते अर्जुन खोतकरकडे पण गेले आणि उलटा त्याने आमच्यावर आरोप लावला की टॅक्स याच्यामुळे वाढला म्हणून। मी नागरिकांना एक सांगतो की महानगरपालिका झाल्यानंतर टॅक्स अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतो, म्हणून मी महानगरपालिकेचा नेहमी विरोध करतोय। आता नवीन असेसमेंट चालू आहे आणि नवीन असेसमेंट मध्ये आता 4 पट किंवा 5 पट पेक्षा जास्त टॅक्स लागणार आहे आणि हे टॅक्स वाढले तुम्ही अफोर्ड करू शकत नाही, म्हणून मी नगरपालिकाच पाहिजे म्हणत होतो। पण दुर्दैवाने या खोतकरने महानगरपालिका केली। आता पुढच्या वर्षी हे भयंकर टॅक्स येईल, तुम्ही बेअर करू शकत नाही आणि याचा संपूर्ण दोष कोण असेल तर अर्जुन खोतकर आहे। असं म्हणते की महानगरपालिका वाढल्यामुळे टॅक्स वाढले। महानगरपालिका झाल्यानंतर त्याचे नॉर्म्स वेगळे असतात टॅक्सचे, म्हणजे त्यांना असा पुन्हा मुंबईत सारख्या त्यांना जे टॅक्सेस वसूल करतात त्या प्रकारे ते टॅक्स वसूल करतात। नगरपालिकेचं काय, नगरपालिकेचे नॉर्म्स वेगळे असतात। या बाबाला तर नगरपालिका काही कळतच नाही आणि काही झाला तो चांगला झाला तो मी केलं, वाईट झाला तो गोरंट्यालने केला। पण पुढच्या वर्षी जे टॅक्स येईल महानगरपालिकेचा किती पटीने जास्त येईल आणि त्याचा आरोप कोणी असेल तर त्याचा कोणी ते त्यांनी केल्याचा हा अर्जुन खोतकरने केलेला आहे। मॅडम मारेगावीची भाषा करतात व्यापाऱ्यासोबत। हो, मी काल बोललो ना मॅडमला, सांगितलं काही सामान जप्ती वगैरे हे ते 120 कोटी रुपये किंवा 220 कोटी रुपये काही थकबाकी 8-10 हजार टॅक्स असं असं प्रत्येक 4 वर्षानंतर 4 किंवा 3 व 5 वर्षानंतर टॅक्सचा रिन्युअल असतात। त्या रिन्युअल नंतर त्यात कमिटी असतात, त्या कमिटीमध्ये नगर परिषद सीओ, नगराध्यक्ष आणि नगर परिषद सिनियर सिटीजन आणि SDM असे 4 लोक असून त्याचं हेअरिंग घेतात आणि जिथे जास्त लागलं तिथं कमी करतात। पण काही लोक त्या हेअरिंग मध्ये जातच नाही आणि एकदा हेअरिंग संपल्यानंतर मग त्याला काही चान्स नसतो ना, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोणत्या प्रकारचं त्यांचंच नाही। आणि ठीक आहे नगरपालिकेचा टॅक्स एवढं लागलं असेल पण महानगरपालिकेचा आता तुम्हाला लागेल। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे, अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महानगरपालिका प्रशासनाने अनोखी शक्कल कर वसुलीसाठी लढवली आहे। संबंधित आस्थापनांसमोर या ठिकाणी ढोल वाजवून ही कर वसुली सुरू केली जात आहे। ज्या आस्थापनांचे किंवा ज्या दुकानदारांचे 10 लाखांपेक्षा अधिक कर आहे हे पालिका प्रशासनाला देणे आहे आणि त्यांच्या दुकानांसमोर ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचे आवाहन केले जात आहे। ही कारवाई आज ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली। ठाणे महानगरपालिकेमार्फत सद्यस्थितीत ही कारवाई सुरू आहे। काल आयुक्त साहेबांनी बैठक घेतलेली आहे, ठाणे महापालिका आयुक्त सर, आणि करदात्यांना अशी विनंती होती की आमचे सगळे लिपिक आहेत, आमचे अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, वारंवार टॅक्स संदर्भामध्ये भरणा करण्याकरता यांच्याकडे विनंत्या करतात, मात्र ते विहित कालावधीत भरत नाहीत। एरियर्स मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे शॉर्टलिस्ट करून 10 लाखाच्या वरचे जे करदाते आहेत ते महानगरपालिकेकडे भरणा करत नाही, त्यामुळे महानगरपालिकेच्या इतर गोष्टीवर सगळा मोठा परिणाम होतो। आमची विनंती आहे यांना की ते विहित कालावधीमध्ये भरावेत, टॅक्स आपल्या महानगरपालिकेला सहकार्य करावेत। त्यामुळे हे महानगरपालिकेच्या वतीने ढोल वाजवून अशी ही कारवाई आम्ही विनंती करून आम्ही ही सगळी सुरुवात केलेली आहे।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण घटले असून प्रति 1000 मुलांमागे 889 मुली हे प्रमाण आहे। ही चिंतेची बाब असल्याने जिल्ह्यातील गर्भलिंग चाचणी आणि त्यानंतर होणाऱ्या कन्या भ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची गुप्त माहिती द्यावी, अशी माहिती सिद्ध झाल्यास माहिती देणाऱ्यास पारितोषिक देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे। संदर्भात आपणांना विनम्र आवाहन करण्यासाठी मी आपल्या समक्ष आलेलो आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे आणि अतिशय चिंतेची बाब ही आहे की हे असमानता जी आहे ती उद्या भविष्यामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण करणारी आहे। त्यामुळं गर्भलिंग तपासणी ही जी कायद्यान्वये बंदी घातलेली आहे, PCPNDT कायद्याच्या अंतर्गत अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची तपासणी केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांना कैदेची शिक्षा होऊ शकते। सद्यस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काही असामाजिक संघटना किंवा असामाजिक व्यक्ती यांच्याकडून चोरून छपून ट्रॅक्टरमध्ये, ट्रकमध्ये किंवा ॲम्ब्युलन्समध्ये गर्भलिंग तपासणी करत असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळालेली आहे। या व्हिडिओद्वारे मी समस्त नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपणाला जर अशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी किंवा गोपनीय ठिकाणी अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी होत असल्याचं निदर्शनास आल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून आपण टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा किंवा जिल्ह्यातील प्रशासनातील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण याबद्दलची माहिती दिली तर आपलं नाव गोपनीय राखलं जाईल आणि त्या घटनेची सत्यता पडताळल्यानंतर आपल्याला रोख स्वरूपामध्ये इनाम सुद्धा, पुरस्कार सुद्धा दिला जाईल आणि आपलं नाव गोपनीय सुद्धा ठेवलं जाईल याची खात्री आम्ही बाळगलेली आहे। त्यामुळे आपण निश्चिंतपणे अशा असामाजिक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समोर या। बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यात ग्रामपंचायतीनं काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। अखिल भारतीय सरपंच परिषद या प्रकरणी आक्रमक झाली आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे, देशमुख कुटुंबियातील एका सदस्याला शासकीय नोकरी मिळावी, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्या करत सरपंच संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे। संतोष भाऊ देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आम्ही आज बंद ठेवलेल्या आहेत। त्यांची झालेली जी निर्गुण हत्या आहे, जोपर्यंत त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीचे कामकाज असेच बंद ठेवणार आहोत। यामुळे जनतेला जो त्रास होत आहे हा त्रास सरकारने लवकरात लवकर लक्षात घेऊन ताबडतोब मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी अशी आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 6 गावातील गावकऱ्यांच्या केसांची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडत आहे। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। केस गळतीचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी गावातील पाण्याचे नमुने संकलित करून अहवालासाठी पाठवण्यात आले होते। आज या पाण्याचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालातून कारण समोर आले आहे। येथील पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे। या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी माहिती दिली। ते म्हणाले की बाधित गाव परिसरात पट्टा हा खारपण पट्ट्यात येतो, तेथे पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे। साधारणतः पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण हे 10% असायला पाहिजे, मात्र या गावामध्ये ते 54% आहे। त्यामुळे या भागातील पाणीच घातक असल्याचं त्यांनी सांगितलं। याशिवाय आर्सेनिक व लीड तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाणी नमुने पाठवण्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। तसेच सध्याच्या रुग्णांच्या संख्या घटत असून त्यांचे केस गेले ते परत आले अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी दिली आहे। आपलं आव्हान हेच आहे, घाबरून जाण्याची गरज नाही। मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये, जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं। पण आम्ही त्यांना समजून सांगितलं फंगल इन्फेक्शनमुळे होते, जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील। आणि काल आम्ही अँटी फंगल ट्रीटमेंट सुरूसुद्धा केली। रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल, पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे। आता हे बोलणं, पाणी तर जीवनावश्यक गोष्ट आहे, पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत, कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार। बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात, त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे।
बदलापूरमध्ये प्रेम संबंधातून एक 16 वर्षीय मुलगी गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्यादीवरून प्रियकराविरोधात बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी अभिषेक कांबळे याला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। बदलापूर पूर्व परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 20 वर्षीय अभिषेक कांबळे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते। यातूनच त्यांच्या शारीरिक संबंध प्रस्थापित होऊन त्यातून ती गरोदर राहिली। मुलीच्या पोटात दुखत असल्यानं कुटुंबियांनी तिला दवाखान्यात नेलं। तिला विचारलं असता ती गरोदर असल्याचं समोर आलं। त्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारलं असता तिने अभिषेक कांबळे यांचं नाव सांगितलं। यानंतर पालकांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलिसांनी अभिषेक कांबळे या 20 वर्षीय तरुणाविरोधात बलात्कार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात त्याला बेड्या ठोकल्या आहे। काल एक फिर्यादी त्यांच्या मुलीसह पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले। त्या व्यक्तीने त्यांच्या अल्पवयीन मुलीबरोबर एका मुलाने प्रेमसंबंध ठेवून तिच्याशी फिजिकल रिलेशन ठेवून तिला गर्भवती ठेवण्यात आले। त्या अनुषंगाने त्यांनी फिर्याद दिल्याने तो गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे। एकच आरोपी आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। बुलढाणा शहरातील 8 खासगी दवाखान्यांना बुलढाणा नगरपालिकेने नोटीस दिली आहे। पुढच्या 8 दिवसात दवाखान्याच्या इमारती खाली करण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या आहेत। फायर ऑडिट न करणे, दवाखान्यात पुरेशा प्रमाणात आग प्रतिबंधक उपाययोजना न करणे हॉस्पिटलच्या संचालकांच्या अंगलट आले आहे। बुलढाणा शहरात मोठ्या संख्येत खासगी दवाखाने आहेत। शहरातील 70 पेक्षा अधिक दवाखान्यात रुग्णांना भरती करण्याची व्यवस्थाही आहे। दरम्यान खासगी दवाखान्यांना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे, मात्र अनेक दवाखान्यांच्या संचालकांचे याकडे दुर्लक्ष आहे। परिणामी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या सूचनेवरून नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाने शहरातील 8 दवाखान्यांना नोटीस दिली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालय असे 2 शासकीय रुग्णालय आहेत। या दोन्ही शासकीय इमारतीमध्ये महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम 2006 व राष्ट्रीय इमारत बांधकाम संहिता 2016 नुसार सर्व उपाययोजना कार्यान्वित आहेत। आणि उर्वरित जे जवळपास 70 जे हॉस्पिटल आहेत त्यापैकी 33 हॉस्पिटल यांना नियमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे। त्यापैकी आज रोजी जवळपास 8 रुग्णालय यांना अधिनियमाच्या 2009 जो आहे आमचा अधिनियम महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना नियम 2009 नुसार अशा इस्पितळांना आम्ही सुरुवातीला नियम 5 नुसार 3 तासाची त्यांना नोटीस दिली होती, तपासणी नोटीस। त्यानुसार पर्याप्त बाबत नियम 6 नुसार त्यांना कळविण्यात आली होती कोणती उपाययोजना हाती घेण्यात यावी। या संबंधाने अशा जवळपास 33 रुग्णालयांना आम्ही स्मरणपत्रे दिलेली आहेत। 1, 2, 3 वेळेस प्रत्यक्ष त्यांना भेटलो पण आहे, परंतु सदर थोडी अनास्था दाखवलेली आहे। त्यापैकी सुरुवातीचा पार्ट फर्स्ट म्हणून आम्ही 8 इस्पितळे यांना रुग्णालय खाली करण्याची इमारत खाली करणे, त्यामधील व्यवस्था बंद करणे। तुमच्याकडे जर का कोणते रुग्ण आहेत जे भरती आहेत तर त्यांना 7 दिवस यासाठी दिलेले आहेत की सदर रुग्ण यांना दुसऱ्या हॉस्पिटलला स्थानांतरित करून त्यांची गैरसोय व्हावी नाही। सुरुवातीच्या टप्प्यात 8 रुग्णालय घेण्यात आलेली आहेत। सदर कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर इमारतीला जो विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे त्याबाबत जे प्रभारी अधिकारी असतील त्यांना अधिनियमाच्या तरतुदीनुसार इमारतीचा जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येईल। ती कोणकोणती 8 रुग्णालय आहेत? 8 रुग्णालयाची यादी आहे माझ्याकडे। त्यामध्ये ममता बाल रुग्णालय एक आहे, डॉक्टर अनिस सईद यांचं। चाटे हॉस्पिटल आहे, डॉक्टर मारुती चाटे यांचं। वाघ हॉस्पिटल आहे, डॉक्टर विजय वाघ यांचं। जयसिंग मेहर यांचं मेहर हॉस्पिटल आहे। डॉक्टर विनोद कुमार उकारडे यांचं उकारडे हॉस्पिटल आहे। डॉक्टर चैतन्य जाधव यांचं जाधव पल्स हॉस्पिटल आहे। आणि डॉक्टर आशिष सावळे यांचं सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे। आणि एक शेवटचं सिटी हॉस्पिटल आहे, यांना आम्ही या प्रकारची नोटीस दिलेली आहे। आणि आज जालना शहरातील मोतीबाग येथे तहसील कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय ते आंबट चौफुली या परिसरात मराठा समाज बांधवांच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे।
या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या व परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। मात्र हा मोर्चा या पीडित परिवारांना न्याय देण्यासाठी नसून फक्त राजकारण करण्यासाठी निघणार आहे, अशी जाहीर टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आज केली। या प्रसंगी त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। त्यांनी आता केला असेल, परंतु आम्हाला माहित नाही निमंत्रित केलं। आणि ज्या मोर्चामध्ये जर जातीवादी जबे असेल, जरांगे असेल, आणखी असे जातीवादी लोक जर येत असतील तर आम्ही तिथं कसं जावं? हा मोर्चा खरं तर त्या संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी, परंतु संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी नाही, फक्त जाती तेढ निर्माण करायचं, वंजारी समाजाला टार्गेट करायचं, ओबीसी समाजाला टार्गेट करायचं, वंजारी नेत्यांना बदनाम करायचं आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला मोर्चा आहे, ज्यामध्ये सर्व जातीवाद्यांचंच नेतृत्व आहे। यामध्ये जर त्या संतोष भाईंची मुलगी असेल, त्यांचे बंधू असतील, धनंजय देशमुख असतील, हे एकटे जर असते आणि जालना जिल्ह्यातले आमचे मराठा क्रांती मोर्चाचे वेगवेगळे समन्वयक असते तर नक्की आम्ही त्या मोर्चात गेलो असतो। परंतु यामध्ये आष्टीचा जाब्या असेल, जरांगे असेल, की असे महाजातीवादी जर याच्यामध्ये असतील तर आम्ही त्या मोर्चात नाही। परंतु आमचा ह्या मोर्चा जरी आम्ही नाही गेलो तर नक्कीच आम्ही वेळोवेळी सांगतो की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे संतोष देशमुखांच्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा। देशातील उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीचा चांगला जोर वाढला आहे। धुळ्यात हाडे गोठवणारी थंडी आहे। उत्तरेकडून वाहून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडी पसरली असून आता हवामान विभागाच्या वतीने रिमझिम पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची व पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। गेल्या 2-3 दिवसापासून अचानक वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची लाट पाहायला मिळत आहे। अशातच धुळ्यामध्ये सर्वात निश्चित तापमानाची देखील नोंद झाली आहे। थंडीचा प्रमाण एवढा 1-2 दिवसापासून वाढला आहे की अक्षरशः घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालं आहे। आणि मागे जी थंडी होती ती थोडी कमी झाली होती, पण परत आता 1-2 दिवसात अजून परत थंडीची लाट आलेली आहे। तर एवढी प्रचंड थंडी आहे की अक्षरशः हातपाय सून पडत आहे, पण बाहेर निघण्याशिवाय बी मजा नाही आहे। आणि थंडीमुळे तर मजा येते आणि थोडंसं काळजी होते। कल्याण पश्चिम मधील रोहिदासवाडा परिसरात केवळ 500 रुपयांच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपी भावाने धारदार चाकूने भावाचा जीव घेतल्यानंतर तो फरार झाला होता। मात्र पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे। कल्याण पश्चिम येथील रोहिदासवाडा परिसरात राहणाऱ्या खान कुटुंबात काल रात्री ही दुर्दैवी घटना घडली। मोठा भाऊ सलीम शमीम खान याचा धाकटा भाऊ नईम शमीम खान खिशातून 500 रुपये मिळत नसल्याने मोठ्या भावावर संशय घेत 500 रुपये मागितले। यावरून दोघांमध्ये वाद झाला। रागाच्या भरात मोठा भाऊ सलीमने स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूने नईमवर हल्ला केला, ज्यामध्ये नईमचा मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर आरोपी सलीम घरातून फरार झाला होता। मात्र कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जलद तपास करून आरोपीला 12 तासांच्या आत अटक केली आहे। रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास इसम नामे नईम शमीम शेख याचा त्याचा मोठा भाऊ सलीम शमीम शेख याने त्या मैताचे 500 रुपये मिळत नव्हते। 500 रुपये चोरी केले का, 500 रुपये दे असं तो आरोपीला म्हणाला आणि त्यांच्यात वाद होऊन आरोपीने छातीवर चाकूच्या साहाय्याने 3 वार करून लहान भावाचा खून केलेला आहे। त्या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला 30/2025 कलम 103(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता। आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे DB पथकाचे API आंधळे तसेच PSI गोरे आणि पथक यांनी रात्री त्याचा माग काढून CDR लोकेशन घेऊन त्याच काल दुपारी ताब्यात घेतलं आहे। त्याला मी अटक केलेली आहे। त्याला दिनांक 13/1/2025 पासून तो पोलीस कस्टडी मंजूर आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे। तपास चालू आहे। तपास आम्ही स्वतः PI दुकडे करीत आहोत।
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला यांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले। अमिता बिर्ला या प्रथमच विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या। आपले पती ओम बिर्ला आणि देशाचे शीर्ष नेतृत्वात चांगले आरोग्य व अजून चांगले काम करण्यासाठी सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना अमिता बिर्ला यांनी विठ्ठलाच्या चरणी केली। ओम बिर्ला हे चांगले काम करतात, म्हणूनच त्यांना दुसऱ्यांदा सभापती पदाची संधी मिळाली असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। विठ्ठलाला जे मागिले ते मिळते यासाठी हा देव प्रसिद्ध असल्याने त्याच्या दर्शनासाठी पंढरपुराला आल्याचे त्यांनी सांगितले। भगवान उनको इसी तरह स्वस्थ रखे, सद्बुद्धि प्रदान करे और देश हमारा प्रगति करता रहे और हमारे आम व्यक्ति का जीवन ऊंचा उठे, सब प्रसन्न रहे, सबके जीवन में खुशहाली आए। ये पांडुरंगा तो है ही इसके लिए जाने जाते हैं, एक भक्त के लिए उन्होंने यहाँ पर पूरी स्थापित हो गए। तो ऐसे हम पांडुरंगा के चरणों में यही मांगा है कि हमारे देश का शीर्ष नेतृत्व ऐसा ही बलशाली रहे, स्वस्थ रहे और इतना निर्णायक रहे कि देश की गति और देश की दिशा दोनों बदलने में सहायक। ओम बिरला जी का खुद का इतना बड़ा व्यक्तित्व है कि वो जहाँ भी जाते हैं उसको शुरू से उनका एक जीवन में लक्ष्य रहा कि जो भी करो एकदम पूरा फिट करो, पूरा इतना अच्छा कार्य करो कि लोग तुम्हारे कार्य की वजह से तुम्हें याद रखें। और इसीलिए उन्होंने अपना तन मन धन, अपना पूरी शक्ति जो जितनी उनके अंदर कार्यशैली की निपुणता थी उन्होंने पूरी लगा दी और यही सबको पसंद आई और यही मोदी जी ने उनको फिर से मौका दिया और भगवान की कृपा रही, इसीलिए ये सब कुछ संभव हो पाया है।